नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेंद्र एस चौधरी सर, सुमन हायस्कूल नंबर 5 मराठी माध्यम सुरत, इयत्ता 9वी, विषय योग, स्वास्थ्य आणि शारीरिक शिक्षण, प्रकरण 11 गोळाफेक। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज गोळाफेक या पाठाविषयी माहिती पाहणार आहोत। तर आपण गोळाफेकचे प्रस्तावना पाहू। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो मानवी शरीराला विविध गुण, कौशल्य व कला यांची जन्मजात देणगी मिळालेली आपल्याला पाहावयास मिळते। त्यासाठी त्यांच्यात असलेल्या सुप्त गुणांना जागृत करणे खूप गरजेचे आहे। या गुणांपैकी असलेला एक गुण म्हणजे फेकणे। त्यातूनच जन्माला आलेला खेळ म्हणजे गोळाफेक, थाळीफेक, हातोडाफेक, भालाफेक। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर खऱ्या अर्थाने गोळाफेकचा जनक जर पाहिला आपण, तो म्हणजे आयर्लंड। आयर्लंड या देशामध्ये सुरुवातीला गंमत म्हणून गोल आकाराचे दगड लांब फेकणारा खेळ लोक त्या ठिकाणी खेळायचे, पण नंतर हा प्रकार म्हणून पुढे आला। त्यानंतर आयर्लंडमध्ये जन्म झालेला गोळाफेक या खेळाची नियमावली हळूहळू तयार करण्यात आली आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो त्या 1896च्या पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये या गोळाफेक स्पर्धेचा समावेश करण्यात आला। गोळाफेक हा विद्यार्थी मित्रांनो ॲथलेटिक्सचा प्रकार आहे, म्हणजेच वैयक्तिक खेळ। म्हणजे या खेळामध्ये एकच खेळाडू आपण भाग घेत असतो, म्हणजे वैयक्तिक म्हणजे ॲथलेटिक्सचा प्रकार। विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्याच्या पाहू आपण बघा गोळा, आपण इमेजमध्ये पाहतोय गोळा, बघा त्या फोटोमध्ये आपले गोळा दिसतात। गोळा हा लोखंडाचा असतो किंवा पितळीसुद्धा असू शकतो। गोळा हा गोल असतो मित्रांनो, आणि या गोळाचं जे वजन बघितलं आपण पुरुषांसाठी तर 7.26 किलोग्रॅमचा असतो पुरुषांसाठी। याचा परिघ असतो हा 110 ते 130 मिलीमीटरचा असतो, आणि स्त्रियांसाठी, महिलांसाठी या ठिकाणी जो गोळा जो वापरला जातो मित्रांनो, त्याचं वजन असतं 4 किलोग्रॅम, आणि या ठिकाणी परिघ असतो 95 ते 110 मिलीमीटर असते। तर मित्रांनो, या पद्धतीने आपण या गोळ्याचं आपण वजन पाहत असतो। तर या ठिकाणी आपण आपल्या भारताचा जर विचार केला, भारतामध्ये जे काय प्लेयर आहेत गोळाफेकचे, तर त्यामध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेला जो एक प्लेयर होता इंद्रजीत सिंग, यांनीसुद्धा जवळजवळ याचा जो रेकॉर्ड जर पाहिला 20 मीटर अंतरावर यांनी फेकलेला आपला पाहावयास मिळतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मैदान बघू गोळाफेकचं मैदान। गोळाफेकचं मैदान हे गोल असतं, आणि या ठिकाणी जो गोळाफेकचे मैदान जे असतं त्या ठिकाणी या मध्य बाजूमध्ये असतं 2.135 मीटरचा असला पाहिजे जो का असतो व्यास तो, आणि समोर बघा 2 रेषा आहेत, तो फेक प्रदेश आहे। हा फेक प्रदेश आपल्याला समोर असतो, आणि या फेक प्रदेश म्हणजे आपण त्या ठिकाणी गोळा टाकलेला असतो, आणि त्या रिंगच्या बाजूला बघा एक चौकट दिसतो आपल्याला। बघा या चौकटमध्ये पाहतो आपण जवळजवळ 1.20 मीटरचा बघा तो म्हणजे एक बोर्ड आहे, ट्यूब बोर्ड म्हणतो आपण, आणि आजूबाजूला आपण या ठिकाणी ज्यावेळेस प्रवेश करतो त्या मैदानाच्या मागच्या बाजूने आपण प्रवेश करतो। म्हणजे या पद्धतीने आपण गोळाफेकचे मैदान पाहतो मित्रांनो। तर पुढच्या मुद्दा पाहू आपण गोळाफेकचे जे साधन वापरले जातात गोळाफेकमध्ये, त्या साधनांचा आपण उपयोग पाहू। विद्यार्थी मित्रांनो, या गोळाफेकच्या मैदानामध्ये लोखंडाची गोल रिंग असते। बघा आपण त्या इमेजमध्ये पाहतोय, फोटो या चित्राने पाहतो बघा। तर या रिंगच्या मध्य बाजूचा व्यास हा त्या ठिकाणी पहिला आपण 2.135 मीटरचा असला पाहिजे, आणि रिंगची जाडी असते ती 6 मिलीमीटर असली पाहिजे, तसेच उंची 7.6 सेंटीमीटर असावी। विद्यार्थी मित्रांनो, या जी काय रिंग वापरली जाते मैदानासाठी, गोल मैदानासाठी, त्या रिंगचा रंग हा पांढऱ्या रंगामध्ये त्याला रंगवलेले असते लक्षात, आणि त्यातला जो मधला जो भाग असतो मैदानामधला हा सिमेंट कॉन्क्रीटचा असतो मित्रांनो, आणि रिंगच्या बाहेर जमिनीच्या सपाटी लगत जमिनीत गाडलेली असावी, आणि जी रिंग जी असते लोखंडाची रिंग ही जमिनीच्या सपाट लगत म्हणजे जमिनीमध्ये गाडलेली असते, आणि जमिनीच्या सपाटीपासून रिंगची सपाटीपेक्षा 1.4 सेंटीमीटर व 2.6 सेंटीमीटर जेवढी खाली आपली
ठेवण्यात येते, जेणेकरून प्लेयरला इजा व्हायला नको म्हणून अशा प्रकारची ती वापरलेली असते या गोळाफेकच्या मैदानामध्ये, गोल आकाराची मित्रांनो. परत याच्यामध्ये लाकडाचा टोबड असतो बघा, म्हणजे आपण आटकपाटी बोलतो बघा. आपण ज्या चित्र पाहतो इमेजमध्ये तिथे आपल्याला दिसलेलं आहे चाप मारल्यासारखा, तो म्हणजे काय, आटकपाटी, टोबोर्ड. विद्यार्थी मित्रांनो, या लाकडी टोबोर्डची जर आपण आटकपाटीची लांबी जर पाहिली तर जवळजवळ 1.15 मीटर असावी, त्याची रुंदी 11.2 सेंटीमीटर असावी आणि उंची जसे ही 10.0 सेंटीमीटर असते. म्हणजे अशा प्रकारचे आपण या ठिकाणी लाकडाचा टोबोर्ड असतो आपण वापरतो. म्हणजे याच्यावर आपण याच्या मागे यामध्ये आपण जातो आणि त्या ठिकाणी गोळा फेकतो मित्रांनो. तर या पुढचा मुद्दा पाहू आपण, गोळाफेकची कौशल्ये. या मुद्द्यामध्ये पाहू आपण कौशल्ये. जवळजवळ गोळाफेकचे कौशल्य 5 आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघू आपण कोणकोणते 5 आहेत. पहिलं आहे पकड, दुसरं पवित्रा, तिसरं सरकण्याची क्रिया, त्याच्यामध्ये परत उपप्रकार आहेत, टी स्थिती आणि क्राउच, दुसरं आहे सरळ, चौथा प्रकार आहे गोळा फेकणे, पाचवा प्रकार आहे पाय बदल समतोलन. म्हणजे असे एकूण या गोळाफेकच्या कौशल्यामध्ये 5 प्रकारचे गोळा आपल्याला पाहावयास, जे कौशल्य असतात आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. पहिलं पाहू आपण पकड. पहिलं कौशल्य पकड म्हणजे गोळा कशा पद्धतीने पकडतो आपण. गोळा बोटाच्या मुळाशी घट्ट पकडण्यात येतो आणि गोळा पकडण्याचा आधार बोटाची लांबी, बोटे पसरण्याची क्रिया यावर अवलंबून असते. सामान्यपणे गोळा हा बोटांवर मागच्या बाजूस आणि बाजूने टेकलेला असतो. मधल्या 3 बोटांनी गोळ्याला मागून टेका देतात आणि अंगठा व करंगळीने बाहेरून आपण टेका देतो मित्रांनो. म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जो काही गोळाफेक असतो या गोळाफेकच्या आपण कौशल्य पाहत असतो आपण, म्हणजेच या ठिकाणी पाहतो मित्रांनो. आता गोळाफेकमध्ये पहिलं पाहू आपण प्रकार. या प्रकारात हाताचे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या बोटाचे गोळाभोवती पकडण्यात येतो. तर्जनी सहज वळलेली असते, अंगठा बाजूने टेका देण्यात येतो. बघा आपण पहिल्या इमेजमध्ये पाहतोय की काय, की या प्रकारामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या, तिसऱ्या बोटाने गोळा भोवती आपण पकडतो. ज्यास आपण गोळा पकडतो पहिल्या आणि दुसऱ्या, तिसऱ्या बोटाने आपण गोळाला पकडतो. या पहिल्या इमेजमध्ये पाहतो आपण. दुसरा प्रकार पाहू आपण. दुसऱ्या प्रकारात हाताच्या 4 बोटांनी गोळा पकडण्यात येतो. अंगठा गोळ्यास बाहेरून टेका देतो. म्हणजे हा झाला आपला दुसरा प्रकार. आता तिसरा प्रकार पाहू आपण, गोळा पकडण्याचा तिसरा प्रकार. या तिसऱ्या प्रकारात मजबूत हाताच्या बोटाचा विस्तार मोठा असतो. म्हणजे आपल्याला ज्या हाताने गोळा फेकायचा असेल तो आपला हात मजबूत असतो, त्याचा विस्तार हा मोठा असतो. गोळास सहजपणे बोटाच्या मुळाशी पकडण्यात येतो. जो आपण ज्यावेळेस गोळा पकडतो मित्रांनो, सहज आपल्या हाताच्या मुळाशी आपण घट्ट पकडतो. त्याचप्रमाणे पहिला आपण ज्या स्पर्धकांचे हात व बोटे लहान असतात त्यांना हा प्रकार खूपच उपयोगी आणि लाभदायक असतो. म्हणजे ज्या प्लेयरांचे हात आणि बोटे जे लहान असतात त्यांना हा जो तिसरा प्रकार असतो यांच्यामध्ये त्याला चांगल्या प्रकारे पकडण्यात येतो मित्रांनो. आपण पाहतो इमेजमध्ये बघा लक्षात. म्हणजे अशा प्रकारे आपण गोळा पकडतो मित्रांनो. दुसरा पाहू आपण दुसरा मुद्दा, पवित्रा. म्हणजे गोळाफेकमध्ये संतुलन किंवा आपण त्याला आपण पवित्रा कशा पद्धतीने घेतो आपण ते बघू आपण. मजबूत हाताने गोळा पकडल्यानंतर गोळा फेकण्यासाठी मैदानात स्थान घेण्याच्या क्रियेस पवित्रा असे म्हणतात. पवित्रा म्हणजे काय, की मजबूत हाताने आपण ज्यावेळेस गोळा पकडतो, गोळा पकडल्यानंतर मैदानामध्ये आपण स्थान घेतो स्वतःचं गोळा फेकण्यासाठी, त्या क्रियेला पवित्रा असे आपण म्हणतो किंवा पवित्रा असे म्हणतात. जर गोळा फेकणारा उजव्या हाताने फेकणारा असेल, स्पर्धकांचा उजवा पाय फेक प्रदेशाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे जवळजवळ 180 अंशच्या कोनातून मागच्या अंगणात अर्धवर्तुळ रेषेच्या जवळ ठेवावा. उजवा पाय गुडघ्यातून वळलेला असावा. बघा आपण ज्यावेळेस गोळा फेकायला तयारी करतो, आपण पवित्रा घेतो त्यावेळेस आपला उजवा पाय हा गुडघ्यातून वाकलेला असावा. आपण पाहतोय बघा जी इमेज दिली बघा चित्रामध्ये, आपण पाहतोय की उजवा पाय त्याचा वाकलेला आहे. डावा पाय गुडघ्यातून सहज मागे वळलेला असेल आणि जवळजवळ 90 अंशाच्या कोनातून ठेवतात. तसेच उजवा पाय लगभग 25 ते 30 सेंटीमीटर दूर ठेवतात.
आपला जो उजवा पायजा असतो हा जवळजवळ 25 ते 30 सेंटीमीटर आपण लांब ठेवतो मित्रांनो, जेणेकरून पायाची टाच उंच राहील. म्हणजेच काय का आपण उजव्या पायावर थोडासा लांब ठेवतो की आपला जी उजव्या पायाची जी टाच असते ही टाच आपली वरती असते, उंच राहते. डावा पायाचा तळवा व फेकण्याची पाठ फेक प्रदेशाच्या दिशेने असते. म्हणजे आपण या पाहतो आपण या पद्धतीने आपण फेकतो मित्रांनो. आणि फेकणारा मजबूत उजव्या हाताने गोळा पकडतात आणि उजव्या हाताने पकडल्यानंतर गोळा उजव्या बाजूस गळ्याच्या जवळ ठेवतात. म्हणजेच काय आपली जी मानेची पासळी असते आपल्या शोल्डरच्या वरती म्हणजे मानेची पासळी म्हणजे मानेजवळ आपण गोळा फेकतो. लक्षात म्हणजे या पद्धतीने आपण पवित्रा घेत असतो. आपण पाहतोय बघा आपण इमेजमध्ये की गोळा हा मानेजवळ ठेवलेला बघा. म्हणजे या पद्धतीने आपण करत असतो मित्रांनो. आता दुसरा मुद्दा पाहू आपण 3 नंबरचा. फेकण्याच्या अगोदरची क्रिया किंवा आपण त्याला सरक बोलतो. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. पहिला आपण टी स्थिती आणि क्राउच. फेकण्यामध्ये गती मिळण्यासाठी शरीराला टी स्थितीमध्ये आणि क्राउच स्थितीमध्ये ठेवणे आपल्याला आपली जी स्थिती असते आपण आणतो. म्हणजेच काय टी स्थितीमध्ये उजवा पाय जमिनीवर लंब स्थितीत ठेवण्यात येतो आणि डाव्या पायाला मागच्या बाजूस आणि धडाला पुढच्या बाजूस जमिनी समांतर राहील. याप्रमाणे कमरेतून पुढे झुकून डाव्या हाताला पुढच्या बाजूस लांबण्यात येतो. यातून क्राउचमध्ये येण्याची डावा पायामधून गुडघ्यातून पुढे वाढून क्राउचची स्थिती बनवण्यात येते. म्हणजे अशा प्रकारे आपण क्राउचची स्थिती बनवतो. दुसरं आपण सरकणे. डाव्या पायास मागून पुढे आणताना उजव्या पायास वर न उचलता फेक दिशेने सरकण्याची क्रिया करावी. म्हणजेच काय आपण ज्यावेळेस डावा पाय पुढे मागे करतो त्यावेळेस आपला उजवा पाय हा उचलायला किंवा वरती उचलता येत नाही किंवा सरकण्याची क्रिया आपण करत असतो. म्हणजे सरक वेळी शरीराला त्या स्थितीत कोणताच बदल होत नाही. उजवा पाय वर्तुळाच्या मध्यबिंदू जवळ येतात सरकण्याच्या क्रियेची फेकची क्रिया सुरू होत होते. म्हणजे आपण ज्यास फेकतो तरी ही क्रिया आपल्याला करतो मित्रांनो. म्हणजे अशा पद्धतीने आपण करत असतो. पुढचा मुद्दा आपण गोळा म्हणजे फेकणे किंवा शूट. आपण कशा पद्धतीने गोळा फेकावा लक्षात पाहू आपण. सरकणे क्रिया पूर्ण झाल्यानंतर बघा आपण काय घेतलं अगोदर पहिला अगोदर गोळा पकडला. आपण गोळा पकडल्यानंतर आपण काय केलं मैदानामध्ये प्रवेश केला, पवित्रा घेतला आणि तिसऱ्यामध्ये काय आपण केलं सरकण्याची आपण क्रिया केली. आता आपण प्रत्यक्ष काय करणार आहोत गोळा फेकण्याची तयारी आपण करणार किंवा गोळा आपण प्रत्यक्ष फेकणार आहोत. सरकणे क्रिया पूर्ण झाल्यानंतर उजव्या पायाने जमिनीवर दाब देऊन गुडघ्यातून सरळ करावा. म्हणजे शरीराला वरच्या भागात गती निर्माण होते. धड पुढच्या बाजूस घ्यावे. डावा हात कोपऱ्यातून वरून खाली घ्यावा. त्यावेळी खांद्यास वेग मिळताच हा वेग उजव्या हातातील गोळा जवळजवळ मित्रांनो आपण 40 ते 45 अंशाच्या कोनातून आपण गोळा हा फेकत असतो. शेवटी मनगटाच्या झटक्याने व बोटाच्या धक्क्याने गोळा फेकला जातो. आपण पाहतो इमेजमध्ये पाहतो बघा ज्या इमेज दिले आपण झटका देतो गोळ्याला, त्याच्यानंतर आपण मानेजवळ आणला, क्रिया केली आणि आपण ट्यूबवरच्या मागेवर उभं राहून त्या ठिकाणी गोळा प्रत्यक्ष आपण फेकलेला आहे. म्हणजे केव्हाही गोळा हा 40 ते 45 अंशाच्या कोनातूनच फेकला पाहिजे आणि फेकत असताना गोळा हा फेक प्रदेशमध्ये पडला पाहिजे. फेक प्रदेशच्या बाजूला जरा पडला तो तुमच्या गोळाचे मापमधला जाणारे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून गोळा केव्हाही फेक प्रदेशच्या मध्येच फेकायचा असतो आणि जिथे प्रथम स्पर्श झाला गोळा जमिनीला तिथून तर ट्यूबबोर्डपासून आपण त्या ठिकाणी त्याचे मोजमाप घेतो मित्रांनो. म्हणजे अशा पद्धतीने गोळा फेकची क्रिया करतो आपण. आता गोळ्या फेकल्यानंतर आपलं संतुलन म्हणजे पाय बदल की आपण कशा पद्धतीने गोळा फेकल्यानंतर संतुलन आपल्या स्वतःचं शरीराचं करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो पाहतो आपण गोळ्या फेकण्याच्या क्रियेत शरीराची गती पुढच्या दिशेने असते. त्याच थांबण्यासाठी शरीराचे संतुलन साधणे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे पाय बदल आपण करतो. म्हणजे पाय बदल केला म्हणजे आपलं संतुलन हे योग्य प्रकारचं असतं. म्हणजे आपला फाऊल होत नाही. गोळा फेकताना त्या मैदानाला स्पर्श होत नाही. जर मैदानात स्पर्श झाला तुमचा झाला फाऊल. तुमचे गोळा फेकण्याची जी क्रिया असते फेकल्यानंतर ते मोजमाप केलं जात नाही. लक्षात तुम्हाला फाऊल म्हणून बाहेर काढण्यात येतो. म्हणजे त्याच्यानंतर पाहिलं पण
या स्थितीत उजव्या पायास टेकवा बोर्डच्या जवळ ठेवून कमरेच्या उंचीत न्यावा, तसंच उजव्या पाय गुडघ्यातून सहज वळलेला असावा मित्रांनो. म्हणजे अशा पद्धतीने आपण पाहतो. बघा आपण इमेज पाहतोय गोळाफेकच्या मैदाने प्लेयरने गोळा फेकलेला आहे, त्यांनी स्वतःचं संतुलन केलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने आपण गोळा फेकत असतो मित्रांनो. पुढचा मुद्दा पाहू, डिस्को फूट पद्धती. ही डिस्को फूट पद्धत जी असते मित्रांनो आपल्याला गोळाफेकमध्ये वापरतो आपण आणि त्या ठिकाणी चक्रफेक म्हणजे थाळीफेकमध्ये वापरतो, याचा उपयोग करतो आपण. डिस्को फूट म्हणजेच काय की चक्रफेक किंवा गोळाफेक या क्रियेचा समावेश करण्यात येतो, त्यालाच डिस्को फूट पद्धत असे म्हणतात. यात टी स्थिती आणि सरक या जागेवर फिरकी घेण्यात येते आणि फिरकी घेतल्याने अधिक गती गोळाफेकप्रमाणेच क्रिया होते, म्हणून या गतीला आपण या पद्धतीला डिस्को फूट पद्धत असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो, डिस्को फूट पद्धतमध्ये आपण गिरकी घेतो म्हणजे फिरकी घेतो. कुठे? मैदानामध्येच. फिरकी घेताना गती आपल्याला प्राप्त होते आणि गती प्राप्त झाली या डिस्को फूटच्या पद्धतीचा उपयोग करतो. आपण गिरकी घेतो मैदानामध्ये आणि गोळा फेकतो. म्हणजे या पद्धतीने आपण गोळा फेकत असतो. बघा खाली जे इमेज आहे बघा, इमेजमध्ये दाखवलं आपल्याला, बघा स्टेप दाखवल्या आहेत, एक एक स्टेप आपल्याला दाखवल्या आहेत की म्हणजे या पद्धतीने आपण गोळा फेकत असतो. कारण की या गिरकी घेतल्यानंतर किंवा आपण गोल फिरल्यामुळे आपल्याला शरीराला गती प्राप्त होते आणि गती प्राप्त झाल्यामुळे आपण सहज गोळा हा फेकत असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि या पद्धतीत उजवा पाय वर्तुळात स्पर्धकाचा पाय मध्यभागी येतो आणि डावा पाय थोड्या अंतराशेत येईल असा असावा आणि खांद्यावर मानेजवळ, तसंच डावा हात खांद्याच्या उंचीत पुढे सरळ ठेवावा, लांब ठेवावा. आणि डिस्को फूट पद्धतीच्या पहिला पण पद्धतीने आपण फेकतो आणि याला क्रिया, या पवित्राची क्रिया आपण म्हणतो. म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी की फिरकी करण्यासाठी दोन्ही पाय गुडघ्यातून सहज थोडा वळलेला असतो. आपण ज्यावेळेस फिरकी घेतो त्या आपला गुडघा हा वळलेला असतात आणि शरीराच्या वजनाने उजवा पाय वरती घेऊन टाचवर फिरकी घेऊन आणि डावा पाय वर्तुळाच्या पुढच्या बाजूस ठेवावा. म्हणजे या क्रियामध्ये आपण ठेवतो आणि आपण त्याने चक्रीय गती आपल्याला प्राप्त होते आणि चक्रीय गती प्राप्त झाल्यामुळे आपल्याला आपण ज्यास गोळा फेकतो आपल्यामध्ये शक्ती निर्माण होते, ऊर्जा निर्माण होते आणि आपण जास्त जोराने गोळा फेकतो आणि अधिक लांब आपला गोळा हा जातो मित्रांनो. म्हणजे या पद्धतीने आपण गोळा फेक आपण खेळत असतो आणि फेकतो मित्रांनो. आता आपण इथं थोडंसं नियम पाहू. बघा गोळा फेकत असताना केव्हाही मैदानामध्ये एंट्री करताना, प्रवेश करताना मैदानाच्या मागच्या बाजूने आपण प्रवेश करतो. जेव्हा रेफरी आपल्याला विसल मारतील किंवा तुम्ही तयार व्हावा तर त्यावेळेस आपण गोळा फेकत प्रवेश करताना, गोळाफेकच्या मैदानामध्ये प्रवेश करताना आपण त्या ठिकाणी मैदानाच्या मागच्या बाजूने प्रवेश करतो. त्याच्यानंतर गोळा फेकल्यानंतर कोणताही प्रकारचा फाऊल न करता, म्हणजे गोळा फेकताना आपला पाय जर मैदानात स्पर्श झाला, वर्तुळात स्पर्श झाला किंवा टीबोर्डला स्पर्श झाला तो तुमचा फाऊल असेल, ते मोजमाप होणार नाही. जोपर्यंत तुमचा गोळा फेकला जात नाही, रेफरी तुम्हाला सांगत नाही बाहेर निघायचं, तोपर्यंत तुम्ही बाहेर निघायचे नाही मैदानामधून. म्हणजेच गोळा जमिनीवर स्पर्श झाला तर त्यावेळेस तुम्ही मैदानाच्या मागच्या बाजूनेच तुम्हाला बाहेर निघायचं आहे मित्रांनो. जर तुम्ही मागच्या बाजूने नाही निघाले मैदानाच्या आणि पुढच्या दिशेने तुम्ही निघाले तर तुमचा गोळा कितीही लांब असला तरी तुमच्या गोळाचे माप मोजलं जाणार नाही, तुमचा तो फाऊल असेल. कारण का तुम्ही मैदानाच्या पुढच्या दिशेतून बाहेर निघाले म्हणून. लक्षात मित्रांनो, म्हणजेच या पद्धतीने आपण गोळाफेकचे आपण नियम पाहतो मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या ठिकाणी इथं हा आपला पाठ संपलेला आहे. तर तुम्हाला तुमच्या पीटीच्या वहीमध्ये होमवर्क करायचा आहे. MCQमध्ये आपण 2-3 प्रश्न पाहू मित्रांनो. MCQमध्ये बघा पहिला प्रश्न, गोळाफेकीत वर्तुळाचा व्यास किती मीटरचा असतो? तो किती असतो? आपण पाहिला की 2.135 मीटरचा असतो. गोळ हा 40 ते 45 अंशामध्ये आपण फेकतो. लक्षात. आटेपारची लांबी असते 1.15 मीटरची असते. आपण गोळाफेकीत टी स्थिती आणि क्रॉस स्थिती कशासाठी घेण्यात येतो की आपल्याला गती प्राप्त होण्यासाठी आपण या ठिकाणी ही स्थिती आपण घेत असतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे जे काही MCQचे प्रश्न आहेत ते तुमच्या पीटीच्या वहीमध्ये परिपूर्ण लिहायचे आहेत. धन्यवाद. इथं आपला हा पाठ संपलेला आहे.